चला, भारताच्या शिक्षण क्षेत्रातले दोन महत्त्वाचे उपक्रम पाहूया. एक आहे विद्यार्थ्यांसाठी आणि दुसरा आहे प्रशासनासाठी. तर मग पाहूया, स्थानिक पातळीवरची कृती आणि राष्ट्रीय नियोजन यांची सांगड नेमकी बसते तरी कशी. सुरुवात करूया अगदी मुळापासून, शाळांमधून चालणाऱ्या इको क्लब या उपक्रमाने. ह्याचा उद्देश अगदी सोपा आहे. मुलांना फक्त पर्यावरणाबद्दल शिकवायचं नाही, तर प्रत्यक्ष कामाला लावायचंय. ह्या क्लबची उद्दिष्ट खूप स्पष्ट आहेत. आपला परिसर ओळखण्यापासून ते ग्रीन लाईफस्टाईल स्वीकारण्यापर्यंत. आणि हो, ह्यात विद्यार्थी खरंच सक्रिय भाग घेतात. झाडे लावण्यापासून ते स्वच्छता मोहिमांपर्यंत सगळं काही. ठीक आहे, पण या सगळ्या कामाचं राष्ट्रीय पातळीवर काय? त्याचं व्यवस्थापन कसं होतं? याच प्रश्नाचं उत्तर आहे प्रबंध पोर्टल. हे एक राष्ट्रीय स्तरावरचं प्रशासकीय व्यासपीठ आहे. थोडक्यात, शिक्षण मंत्रालयाची समग्र शिक्षा योजना मॅनेज करण्यासाठी हे एक महत्त्वाचं टूल आहे. त्याच्या नावातच सगळं काही आहे. ही एक मोठी डेटा मॅनेजमेंट आणि हँडलिंग सिस्टम आहे. याचं मुख्य काम आहे योजनांचं बजेट आणि प्रगती या दोन्हींवर लक्ष ठेवणं. याचं पहिलं वैशिष्ट्य पारदर्शकता. म्हणजे पेपरवर कवी आणि सगळा डेटा एकाच ठिकाणी. यामुळे होतं काय की राज्यांना मंजूर निधी, झालेला खर्च आणि कामाचं नियोजन सगळं ऑनलाईन दिसतं. आता याचं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मासिक प्रगती अहवाल. म्हणजे राज्य सरकारं आपली आर्थिक आणि कामाची प्रगती थेट ह्या पोर्टलवरच सबमिट करतात. आणि तिसरं वैशिष्ट्य आहे UDS+ सोबतचं इंटिग्रेशन. हे पोर्टल UDSA+ मधला डेटा वापरून शाळांमधले ट्रेंड्स आणि चुका शोधून काढतं. तर इथे दोन वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. एकीकडे विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष कृती आणि दुसरीकडे प्रशासनाची ऑनलाईन देखरेख. मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की प्रगतीसाठी प्रत्यक्ष कृती महत्त्वाची की डेटा आधारित व्यवस्थापन?